कॉंग्रॅच्युलेशन सर, नवीन टाटा नेक्सॉन प्युअर प्लससाठी. तुमचा साईबाबासोबतचा बुकिंगपासून ते डिलिव्हरीपर्यंतचा एक्सपिरियन्स कसा ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. थँक्यू. माझं नाव आशिष खरात. मी साईबाबाचे रिव्ह्यू बघितला होता आणि माझ्या जिजूंनी पण मला इथं रेफर केलं होतं, कारण यांची आफ्टर परचेस सर्व्हिस पण चांगली आहे, त्यासाठी मी इथं आलो. तर माझ्या परचेस आहे टाटा प्लस नेक्सॉन CNG मॉडेल. आणि सर्व्हिसचं झालं तर यांची सर्व्हिस खूप चांगली होती. यांनी सगळ्या गोष्टीत सपोर्ट केला. मला थोडं लोनच्या वेळेस प्रॉब्लेम होता, तर त्यांनी मला न पळवता त्यांच्या साईडनेच तो सॉल्व केला आणि माझी प्रोसेस एकदम स्मूथली आणि हवे त्या डेटला डिलिव्हरी पण दिली त्यांनी. त्या सोबत सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर एक्सप्लेन केल्या. PDI वगैरेसाठी पण मला बोलवलं, पूर्ण प्रॉपर टाईम दिला. कुठल्याही गोष्टीत काहीच अशी गडबड वगैरे नव्हती. एकदम कस्टमर सॅटिस्फॅक्शनसारखं यांचं पूर्ण प्रॉपर काम होतं. अमेझिंग सर. मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्यासमोर इतर ऑप्शन्स आणि कॉम्पिटिटर्स असताना तुम्ही टाटा नेक्सॉनच का चूज केली. टाटाकडे येण्यासाठी माझे मेजर रिझन होते सेफ्टी कन्सर्न, थोडी प्रायोरिटी पण होती की इंडियन ब्रँड आहे, तर पार्ट्स अवेलेबिलिटी पण आहे त्यांची चांगली आहे. वरून टाटाची कॉम्पिटिशन बघायला गेलं तर बाकीचे गाड्या एकदम अशा नाजूक बनलेल्या असतात, फक्त नावाला फीचर लोडेड आणि थोडं काय झालं का संपलं. म्हणून मी टाटाकडे शिफ्ट झालो. आणि त्या टाटाने आता नवीन CNG व्हेरियंट पण काढलं, त्याच्यामुळं ते मायलेज वगैरेसाठी जे त्या सेक्टरचे ज्यांना मायलेज पाहिजे नाही त्यांच्यासाठी पण चांगलं काम झालेलं आहे. आणि इंटेरियर वगैरे पण एकदम प्रीमियम क्वालिटीचं भेटतं टाटाचं, म्हणून टाटाकडे मी आलो. ग्रेट सर, थँक्यू सो मच. हॅव सेफ राईड्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.